लास्ट अभिमन्यू पवार. घ्या. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अतिशय महत्वाच्या विषयावर मी अध्यक्ष महोदय आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघ जिल्ह्यामध्येच बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणावर राहतो. त्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की त्या ठिकाणी हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतरावजी नाईक यांचा पुतळा व्हावा. आणि त्या दृष्टीनं 17 नोव्हेंबर 2018ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे बंजारा क्रांती दलाचे शिष्टमंडळ सुरेश नरसोडे यांच्या नेतृत्वाखाली आलं होतं. त्याला साहेबांनी आदेशही दिला होता त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना की जागा उपलब्ध करून द्यावी, निधी आम्ही उपलब्ध करून देऊ. त्यानंतर अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं कमिशनरला, कमिशनरनी मंत्रालयातून पीडब्ल्यूडीला पत्राचं असंच चाललेलं आहे, पण निर्णय काय होत नाही अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आम्ही निलय नाईकांना घेऊन आम्ही उद्घाटन पण केलं. आज त्या ठिकाणी कचरा होतोय अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्या जागेचं पावित्र्य राखणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर लवकरात लवकर मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की त्यांनी आमच्या बंजारा समाजाची भावनाची दखल घेऊन या निमित्तानं लवकरात लवकर त्या ठिकाणी पुतळा करावा. आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोपऱ्याला जी जागा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून दिली, आखून दिलेली आहे 30x30ची, ती जागा आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी आणि लवकर शासनाने त्याला निधी पण द्यावा आणि पुतळ्याला परवानगी पण द्यावी. धन्यवाद.